नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा असणार आहे. त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अद्वैत हा कलाची बाजू कशी घेत आहे. सरोजच्या समोर ही अद्वैतने कलाची बाजू घेतलेली आहे. त्यावेळेस सरोजला काय वाटत आहे, सगळ्यांच्या समोर कलाला बायकोचा हक्क तो देत आहे आणि नवऱ्याच्या हक्काने तिच्यावर आरोप करणाऱ्या राहुलचं थोबाड फोडत आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला वरून खाली येत असते हे सरोज आणि आबा पाहतात. तर सरोज म्हणते, तुझी खोली तर खाली आहे ना, मग तू वरती कशाला गेली होतीस? तेव्हा कला म्हणते की अद्वैतच्या रूममध्ये. त्यावेळेस सरोज म्हणते, तुला कोणी अधिकार दिलाय? गरज काय तू त्याच्याशी जाऊन बोलायची? का गेलीस का होती तू ते सांग. आबा म्हणतात, अगं सरोज, तिला एकदा बोलू तरी दे, ती काय म्हणते ते ऐकून तरी घे. सरोजचं मात्र एकच म्हणणं असतं की माझा मुलगा आहे, मी त्याच्याशी बोलून गेली ना, जायची काहीच गरज नव्हती. कला म्हणते की अद्वैत माझ्याशी बोललेला आहे, तो आता नॉर्मल आहे, त्याने रूमचा दरवाजा उघडला होता, मी त्याच्याशी बोलले आहे. हे ऐकल्यानंतर आबांना खूप छान वाटतं. सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं राहुल आणि रोहिणी बोलत असतात. रोहिणी म्हणते, तुला कळतंय का मूर्खा, तुला प्रेम करायला तीच मुलगी भेटली का? असं पण नैनासोबत लग्न करून त्या अद्वैतचं वाटोळं होणारच होतं. मग तू काय केलेलं आहेस हे तुला कळतंय का? का असं वागलास तू? एकदा सांगायचं तरी होतंस. हे सर्व रोहिणी बोलत असते. त्यावेळेस आता इकडे राहुल म्हणत असतो, खरंच मम्मा, मला नव्हतं माहिती ती एवढी गरीब आहे किंवा अशी आहे. मी खरंच सांगतोय तुला. हे सगळं राहुलचं बोलणं असतं. राहुलला असं वाटत असतं की खरंच खरे फॅमिली खूप श्रीमंत आहे आणि त्याला एकीकडे ह्या नैनाचं या अद्वैतचं वाटोळं करायचं होतं, म्हणून त्याने नैनाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं होतं. हे सर्व तू त्याच्या आईला सांगत असतो. तेव्हा रोहिणी म्हणते, पण मला एक कळत नाही, हे सगळं त्या धुलवडीपासूनच चाललेलं आहे ना, तेव्हापासूनच ती कला तुझा पाठलाग करत आहे ना, मग तू तेव्हाच मला का सांगितलं नाही? तेव्हा सांगितलं असतं तर मी काहीतरी मॅनेज केलं असतं ना. आता सगळं काय होऊन बसलं हे? आणि तुला प्रेम करायला तीच मुलगी भेटली का? मी किती त्या सरोज वहिनीच्या मागं लागून त्या राधा सरदेसाईशी तुझं लग्न ठरवलेलंच, अख्खी प्रॉपर्टी तुला मिळणार होती, आणि हे सगळं तू काय करून ठेवलेलं आहे? असं रोहिणी त्याला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आता ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. अजून राहुल आलेला नसतो. अद्वैत येतो आणि म्हणतो की राहुल कुठे आहे, मला राहुलशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा त्याला सरोज म्हणत असते की बघ, मी तुझ्या आवडीचं हे केलेलं आहे, आज ते खाणार आहेस का तू? हां, कॉफी बनवलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो मी करतो ब्रेकफास्ट, पण मला आधी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. त्या बोलून झाल्या की मग मी ब्रेकफास्ट करतोय. तेव्हा सगळेजण म्हणतात, काय झालं आहे नक्की? आणि अद्वैत हा राहुलला बोलवतोय. यामुळं मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण एवढं सगळं होऊन पण अद्वैत राहुलशी बोलायला तयार आहे, त्याला समजून घ्यायला तयार आहे. या गोष्टीचं सगळ्यांनाच भारी वाटत असतं. मग राहुलला बोलवायला तो पाठवतो. राहुल तिथे येतो, पण त्याचवेळी अद्वैत सांगतो की मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना खरेंच्या घरी जाणं गरजेचं आहे. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काय चाललेलं आहे? नक्की कशासाठी खऱ्यांच्या घरी जायचं आहे? हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि अद्वैत सांगतो की आपल्याला नैना आणि राहुलच्या लग्नाची बोलणी करायला खऱ्यांच्या घरी जावं लागणार आहे. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आणि त्याहीपेक्षा मोठा धक्का असतो तो म्हणजे रोहिणी आणि राहुलला मात्र अजिबात त्या नैनाशी लग्न करायचं नसतं. आणि इथे मात्र अद्वैतनं आता तीच गोष्ट समोर आणलेली असते आणि सगळ्यांना सांगितलेलं असतं की हो, आपल्याला जावं लागणार आहे, कारण ही जर न्यूज एकदा का मीडियामध्ये पसरली तर खूप अवघड होणार आहे आणि चांदेकरांनी एका मुलीला फसवलेलं आहे असं होणार आहे. त्यावेळेस मात्र सरोज म्हणते की नाही, मी त्या मुलीला या उंबरठ्याच्या आतही येऊ देणार नाही. ऑलरेडी एक मुलगी त्यांच्या घरची आपल्यात आहे, आता दुसऱ्या मुलीला इथे आणून माझ्या डोक्याचा त्रास वाढवायचा नाही. ती खरे फॅमिली पूर्णपणे खोटारडी आहे, त्यांना काही करून मी येऊ देणार नाही. या भाषेमध्ये सरोज बोलत असते. आबांना मात्र आता अद्वैतचं म्हणणं पटलेलं असतं आणि आबा अद्वैतच्या पाठीशी उभे राहणार असतात. आणि इकडे कलाला पण खूपच छान वाटत असतं, कारण अद्वैतने नैनाची बाजू घेतलेली आहे. अद्वैत मनाने खूप चांगला आहे हे वारंवार आता कलाला समजत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोजने नकार दिलेला असतो, पण अद्वैत म्हणत असतो की नाही, काही झालं तरी नैना आणि राहुलचं लग्न लावावंच लागणार आहे, कारण चांदेकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतने तो डिसिजन घेतलेला असतो आणि तो सगळ्यांना सांगतो. आणि त्यानंतर रोहिणी आणि राहुलची मात्र वाट लागलेली असते.
त्यांना असं वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आबा पण विचार करू लागतात. काही झालं तरी अद्वैत जे बोलतोय त्या बोलण्यामध्ये तथ्य आहे हे आबांना वाटत असतं. त्यामुळं आबा पण त्या गोष्टीचा विचार करत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता खूप टेन्शनमध्ये असते. संगीता म्हणते हे सगळं काय होऊन बसलंय, लोकांना कसं तोंड दाखवायचं आहे, लोकांना कसं सांगायचं आहे. आता दुसऱ्यांदा ह्या पोरीचं लग्न मोडलेलं आहे. साखरपुड्यात हा सगळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. लोक काय म्हणतील मला काहीच कळत नाही आहे. दिनकर पण म्हणतो हो, पण त्या बिचाऱ्या कलाला एकटीलाच तिथे सगळं सोसावं लागत आहे. या सगळ्यामध्ये तिची काहीही चूक नाही. तेव्हा संगीता म्हणते ते पण बरोबर आहे. या नैनाला मी प्रत्येक वेळेस माझ्या गुडलकमध्ये ठेवलं, तिच्याशी मी व्यवस्थित वागले, तिनं म्हणेल ती गोष्ट तिला दिली आणि ह्या पोरीने माझं तोंड दाखवायलाही जागा ठेवलेली नाही. घरातून बाहेर पडायचीही आपली लायकी राहिलेली नाही. ह्या पोरीने इतका गोंधळ घालून ठेवलेला आहे. आता तो निस्तरता आपल्या नाकीनं येणार आहेत. तेवढ्यात शेजारच्या बायका येतात आणि म्हणू लागतात, संगे आता दुसऱ्यांदा नैनाचं लग्न मोडलंस ना, नक्की काय झालेलं आहे, कशामुळे हे सगळं चाललंय, जरा विचार कर बाई. ज्या मुलीचं तू एवढं कौतुक करत होते तिनंच तुझं नाक कापून तुझ्या हातात दिलेलं आहे. संगीता म्हणते अगं तू मैत्रीण ना माझी, मग मला जरा चार धीराच्या गोष्टी सांगायच्या सोडून तू मला टेन्शन द्यायला काय येतेस गं. बरं जा तू, तुला काय बोलता येत नसेल ना दुसरं चांगलं तर तूच जा, असं म्हणत संगीताने तिच्या मैत्रिणीला तिथून हाकललेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी आता सरोजच्या रूममध्ये आलेली असते आणि ती सरोजला म्हणत असते, सरोज वहिनी खरंच चुकलं माझं, मला माहिती आहे. सरोज म्हणते तुला कळतंय का, इतक्या वर्षांची मैत्री माझी तुझ्यामुळं मोडलेली आहे. विजयाला मी काय करू, विजयाला मी शब्द दिला होता, विजयाला मी सांगितलं होतं की सगळं व्यवस्थित होईल, पण हे सगळं काय होऊन बसले तुझ्या लक्षात येत आहे का, असं ती बोलत असते. तेव्हा ना सरोजला रोहिणी म्हणत असते हो मान्य आहे मला, अगं माझ्या नाही लक्षात आलं. तेव्हा सरोज म्हणते तुला का कळलं नाही आहे तुझ्या मुलाच्या वागण्यातला बदल. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी म्हणत असते प्लीज काही करून पण त्या नैनासोबत लग्न नको लावू. इकडे संगीता त्या शेजारच्या बायकांना बोलून त्यांना हकलून देते. संगीताला टेन्शन आलेलं असतं. संगीता म्हणते की आता मला जीव द्यायची वेळ आलेली आहे, माझ्या जगण्यालाही काही अर्थ राहिलेला नाही. या पोरीने माझं नाक कापून माझ्या हातात दिलं हे म्हणतात ते काही खोटं नाही. तेवढ्यात नैना बाहेर निघालेली असते. संगीता म्हणते तू कुठं निघालीस आता. तेव्हा नैना म्हणते आजपर्यंत माझ्या बाबतीत सगळे निर्णय तुम्ही घेतलेले आहेत, आता मला ठरवायचं आहे की मला काय करायचं आहे ते, मला तुम्ही कोणी काहीही बोलायचं नाही, असं म्हणत नैना घराच्या बाहेर निघून जाते. इकडे संगीताला काळजी वाटू लागते. संगीता म्हणते काय चाललं, ही पोरगी कुठं गेली, जीव द्यायला तर गेली नसेल ना. तेव्हा दिनकर म्हणतो शांत हो तू जरा, कलाचा विचार कर, कला तिथं आहे, कला तू आहे तिच्या पाठीशी म्हणून कला खंबीरपणे उभी आहे, पण जर तुला काय झालं तर कलाचं काय करायचं या गोष्टीचा तू विचार कर, असं म्हणत दिनकर हा संगीताला बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता इकडे तिच्या फोनवर कलाचा फोन आलेला असतो. कला म्हणत असते की आई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित आहे. संगीताला काळजी वाटत असते. कला म्हणते अगं अद्वैतने नैना आणि राहुलच्या लग्नाची बोलणी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर आबांनाही ही गोष्ट पटलेली आहे. इकडे कला अद्वैतच्या रूममध्ये असते आणि अद्वैतला म्हणत असते खरंच चांदेकर तू जे बोललेलं आहे ते अगदी बरोबर आहे, या परिस्थितीतही तू नैनाताईचा विचार केलेला आहे. तेवढ्यात सरोज तिथं आलेली असते आणि सरोज म्हणते म्हणजे हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि मला माझ्या मुलाशी एकट्यात बोलायचं आहे, तू त्याच्या रूममध्ये काय करतेस आणि हा चांदेकरांचा प्रश्न आहे. तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त चांदेकरांचा प्रश्न नाही, त्यामध्ये माझी नैनाताईही आहे, त्यामुळं हा प्रश्न आता चांदेकर आणि खरे या दोन फॅमिलीचा आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणतो की आता कला नैनाला घेऊन प्रेग्नन्सी टेस्ट करायला जाणार आहे. तेव्हा राहुल म्हणतो प्रेग्नन्सी टेस्ट करायला जाणार असेल तर मीही त्यांच्याबरोबर जाणार आहे, त्या दोघी बहिणी सहज रिपोर्ट मॅनेज करतील. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझा कलावरती पूर्ण विश्वास आहे, तिने असं काही करणार नाही त्याची मला खात्री आहे आणि तू पुन्हा या भाषेत तिच्याशी बोलला तर बघ, असं म्हणत अद्वैतने राहुलवरती हात उचललेला असतो आणि राहुल पाहतच राहतो. सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि अद्वैत सांगतो की पुन्हा या भाषेमध्ये तिच्याशी बोलायचं नाही. काही झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि प्रेग्नन्सी रिपोर्टच्या बाबतीत ती काहीही गोंधळ घालणार नाही हे मला माहिती आहे. तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण अद्वैतनं एवढी ठामपणे कलाची बाजू घेतलेली असते. कलासाठी तर हा खूपच मोठा सुखद धक्का असतो, कारण पहिल्यांदा अद्वैत तिच्या बाजूने बोलत असतो. यामुळं कला मात्र जाम इम्प्रेस झालेली असते आणि राहुल, रोहिणी त्याचबरोबर सरोज यांना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अद्वैतने राहुलला त्याची लायकी दाखवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.